नगरपालिकेची रणधुमाळी ही सध्या एकदम जोमात सुरू आहे आणि काँग्रेस पक्ष या निवडणुकाही मोठ्या ताकदीनिशी लढत आहे। आणि या संबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे। विनोद भाऊ, सध्या पैठण नगरपालिकेचा जो प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि मोठा धडाकेबाज असा प्रचार सुरू आहे। मात्र या प्रचारात जो विकासाचा मुद्दा आहे तो गायब झालेला आहे। बरोबर आहे। दत्ता गोरडे संदीपान भुमरे आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतीचा आरोप करत आहे, तर संदीपान भुमरे हे दत्ता गोरडे यांना दहशतवादी म्हणतात। या परिस्थितीत दहशतवादावर काँग्रेसची काय भूमिका आहे, आपल्या पक्षाची काय भूमिका? नाही, मला सर्वप्रथम आपल्याला हे सांगायचे आहे की निवडणुका ह्या विकास कामाच्या जोरावर लढल्या गेल्या पाहिजे। आम्ही सांगतो, आम्ही या शहरामध्ये काँग्रेसची जेव्हा सत्ता होती तेव्हा आम्ही या शहरासाठी काय केलं, पार ती जुनी घाटी, ती काटाची असेल, धरण असेल, उद्यानचं त्यावेळेचं जागतिक लौकिक असेल, ITI कॉलेज असेल, हुतात्मा स्मारक असेल, आज जिथं आपली मुलाखत चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा कैलासराव सोमनाथराव जोशी साहेब यांनी हा पुतळा त्यावेळेस उभा केला होता। तुमच्या आज नगरपालिकेचे जेवढे व्यापाऱ्यासाठी गाळे असतील तसेचे तसेचे बांधकाम, प्लास्टर सुद्धा उखडलं नाही। आमचा विकास हा दिसणार। 220 कोटीचं अशोकराव चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना जे प्राधिकरण दिलं, त्या प्राधिकरणामधून जो दशक्रिय विधी झाला, चा घाट असेल, अन्नछात्रा असेल, कीर्तनचा सभागृह असेल, नाथ मंदिराचा परिसर असेल, हा सगळं काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला। यांनी फक्त रेगोटा मारायचं काम केलं। राहिला विषय दहशतवादीचा, कोण दहशतवादी आहे हे जे आज एकमेकावर आरोप केले, सगळे एकाच ताटात जेवलेले सगळे। या जनतेनं या सगळ्याला संधी दिलेली आहे। जे जे आमच्या विरोधात उमेदवार आहे यांना प्रत्येक वेळा जनतेने कोणाला संधी दिलेली आहे या शहराचा पदभार नगराध्यक्षाचं सांभाळून काम करायला। यांना यांचे काम सांगताय ना, म्हणून एकमेकावर काहीतरी म्हणजे आरोप करायचे। दहशतवाद हाच तो नक्कीच आहे, त्यात दुमत नाही। म्हणजे दहशतवादाचे ते एकमेकावर आरोप करत आहे दाखण्यासाठी हे करू लागले। हालाकी जेवढे उभा आहेत आमच्या विरोधात 3 जण, या सगळ्याला या जनतेनं संधी दिलेली आहे। त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर बोलाव। आता विनोद भाऊ, मी जवळपास मागच्या 15, 20 ते 16 वर्षापासून पत्रकारिता करत आहे। मी 15 वर्षापासून जेवढे बी निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत। मात्र यावेळेस मी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला एवढ्या ताकदीनिशी या निवडणुका लढताना बघत आहे। या मागचं काय कारण आहे? नाही, कारण म्हणजे हे शहर विकासापासून वंचित राहील। जे स्वतःला सत्ताधारी समजतात, भाजप असेल, शिंदे गट असेल, मधल्या काळात सगळी धुरा यांच्या ताब्यात होती। मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, नगराध्यक्ष, प्रशासक ही सगळी यांचीच यंत्रणा होती। यांचे जर 5-7 वर्षाचे आकडे पाहिले, हे 400-500 कोटीचे आकडे। मला सांगा, 400-500 कोटी रुपयाचे काम या शहरामध्ये दाखवा। त्या जुन्या गटारी, त्या गटारीतच ड्रेनेज लाईन, त्याच्यातूनच पाणी पुरवठा योजना आणि त्याचाच गो यांच्याच ठेकेदारांनी खाल्ला। जे आज स्वतःला मी सक्षम उमेदवार म्हणू लागले, हे सगळे बोगस काम, नुसते कागदपत्र नावं घेऊन आरोप करा ना, नावं घेऊन सत्ताधारी पक्षाचेच ठेकेदार आज जे समोर येऊन बोलू लागले हे तेच लोक आहे। तुम्ही त्या वार्डातल्या जनतेला विचारा, तुमचा रस्ता कोणी खाल्ला, नाली कोणी खाल्ली, पाईपलाईन कोणी खाल्ला, आणि तेच लोक आज तोंडवर करून सांगू लागले। आणि यांचा दहशतवाद आहे। ज्या पद्धतीने यांनी आमच्या उमेदवाराला सुद्धा धमक्या दिल्या, 2-3 तर गायब केले होते। आम्ही बोललो नाही, आम्ही फार शांतप्रिय पक्ष आहे, आमचा विचार वेगळा आहे। आम्ही हातापायावर बी उतरू शकतो, पण महात्मा गांधीजीच्या विचारावर चालणारा काँग्रेस पक्ष आहे। पण आम्हाला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची, म्हणून आम्ही वैयक्तिक टीका कधी कोणावर करीत। आणि यांनी जर एवढे काम केले असते, यांची अख्खी खानदानी ठेवून बसली नसती, कामाच्या जोरावर लोकांनी यांना निवडून दिला असतं। त्यांचं असं म्हणणं आहे का जे कार्यकर्त्यांसाठी ते पैठणमध्ये तळ ठोकून आहे, असं कार्यकर्त्यासाठी नाही, यांनी काही काम केले नाही, म्हणून एक पॅचअप जोडायचं काम, पैशाचा मारा करून जोडायचं काम यांनी लावलं। यांच्याकडे बाकी विकासावर बोलण्याचं आणि जनतेला वचन द्यायचं काहीच राहिलेलं नाही। बरं भाऊ, मला एक सांगा, आता पैठणमध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या ताकदीनिशी लढत आहे, मग नागरिकांनी, पैठणकरांनी काँग्रेसला का मतदान करायला पाहिजे?
मी आताच सांगितलं की आम्ही काय काय कामं केले त्याची यादी वाचून दाखवली. तुमचं विजन सांगा ना थोडक्यात. आणि आमचं जे विजन आहे, हा जो अर्धा पैठणचा भाग आहे 60-70% हा पुरा वंचित आहे. इथे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही. जिथं जनतेचे घर आहे त्या ड्रेनेजचा वास त्या घरात येतो. बरोबर. ही सामान्य जनता कशी राहत असेल त्यांनाच माहित. आणि म्हणून जनतेच्या लक्षात आलं 2-4 हजाराच्या रुपयासाठी बळी पडून ही जी रोज दुर्गंधी आपण घरात बसल्या बसल्या घेऊ लागलो. पायरी उतरल्यावर गटारीत पाय जातो, पायरी उतरल्यावर ड्रेनेज तुंबलेलं दिसतं, लोकांची घाण आपल्या डोळ्यासमोर दिसते. प्रत्येक कॉलनीच्या कोपऱ्यावर जो कचऱ्याचा ढीग आहे तिथं कुत्रे डुकरं आणि गधडे जमा असतात, त्याची दुर्गंधी. या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आणि हे सगळे कामं भविष्यात या सगळ्या जे बॅकलॉग राहिल्या 20 वर्षाचा हा भरून काढायसाठी काँग्रेसला संधी द्यावा अशी मी सगळ्या मतदार बंधूंना विनंती करतो. आपला लंगडा पॅनल, आपला जो पॅनल आहे तो लंगडा आहे, पूर्ण उमेदवार का नाही मिळू शकले आपल्याला? नाही, त्याचं कारण आहे आम्हाला 25 उमेदवार मिळत होते, पण तिन्ही पक्षाची आघाडी जशी आम्ही लोकसभा विधानसभा लढलो, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं काही झालं तरी आघाडी होणार. आणि ते प्रभाग आम्ही त्यावेळेस औपचारिक वाटून घेतले होते. आम्हाला वाटलं ही आघाडी कायम राहील. आम्हाला जे फॉर्म भरायचे सांगितले होते तिथं आम्ही तयारी केली आणि तिथं उमेदवार असताना आम्ही म्हणलं हे वार्ड आपल्याकडे येणार नाही, या उमेदवार तुम्ही त्या पक्षाकडून मागा, मित्र पक्षाकडून. आणि ऐन वेळेवर तुटल्यामुळं आम्ही गाफील राहिलो. या निवडणुकीच्या जो निवडणूक लढवत आहेत यामध्ये काय वाटतं आपल्याला? आपली तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपली आघाडी आहे. तर आपले किती नगरसेवक निवडून येऊ शकतात? आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सुदैवीताई जोशी यांची निवडून येण्याची किती शक्यता आहे? हे बघा, 25 पैकी लोक काही गप्पा मारतील. 17 नगरसेवक आमचे आज A+ मध्ये. आणि आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते ज्या खानदानी मधले सगळ्या शहरांना कैलासवासी सोमनाथराव जोशी साहेबांची कार्यप्रणाली पाहिले. त्या माणसावर चहाचा डाग नाही. निस्वार्थपणाने त्या माणसानं या शहराची सेवा केलेली आणि म्हणून ते काही गुत्तेदार फॅमिलीतला नाही. आणि बाकी जे उभा आहेत यांच्या सगळ्या मागाचे पार्श्वभूमी गुत्तेदारीची. आणि सगळ्याचे रेकॉर्ड काय आहे हे सगळे जनतेला माहिती आहे. उगत एकमेकावर आपला आरोप करू लागले, पण सगळ्याला डाग लागेले याती गालाय त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. हे होते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे. त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडलेली आहे. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण.